Hello students, welcome to lecture of biology. So in today's lecture we will study kingdom Monera of unit number 2, systematics of living organisms. सिस्टेमॅटिक्स म्हणजे वर्गीकरण शास्त्र, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव. सजीवांचं वर्गीकरण शास्त्र असं एक दुसरं प्रकरण बायोलॉजीमध्ये आपल्याला 11वीला शिकायचं आहे. आणि मागच्या काही लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की त्यातला बराचसा भाग वगळलेला आहे आणि 5 किंगडम सिस्टीमपासून पुढे आपण शिकत आहोत. आता यामध्ये आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये 5 किंगडम सिस्टीम आणि किंगडम मोनेराची कॅरेक्टर्स अभ्यासलेली आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम मोनेराचा पुढचा भाग म्हणजे बॅक्टेरिया याचा अभ्यास करणार आहोत. बॅक्टेरियाच्या बाबतीत क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया, ज्याला आपण रूढ अर्थानं जीवाणूंचं वर्गीकरण असं म्हणू. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, जीवाणूंचं वर्गीकरण आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 11वीमध्ये जे शब्द तुम्हाला बायोलॉजीमध्ये नवीन वाटत आहेत त्यांचे स्पेलिंग, त्याचे उच्चार आणि त्याचे अर्थ तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेत चला. जेव्हा मी मराठीमधून शब्दांचे अर्थ सांगतोय तेव्हा तुम्हीही ते मराठीमधले अर्थ वहीमध्ये लिहून ठेवत चला, म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला मदत होईल. सो क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूंचं वर्गीकरण कशावर आधारित आहे? ऑन द बेसिस ऑफ इव्होल्यूशन बॅक्टेरिया आर क्लासिफाईड ॲज आर्कीबॅक्टेरिया अँड यूबॅक्टेरिया. उत्क्रांतीच्या आधारावर, म्हणजे कोणते जीवाणू मागासलेले आहेत, कोणते जीवाणू नंतर तयार झालेले प्रगत प्रकारचे आहेत, मागास प्रकारचे जीवाणू, प्रगत जीवाणू असा अर्थ यामध्ये घेतलेला आहे उत्क्रांतीच्या दृष्टीने. उत्क्रांतीच्या आधारे जीवाणूचं वर्गीकरण 2 गटामध्ये केलं जातं. पहिला गट आर्कीबॅक्टेरिया, मराठीत प्राचीन जीवाणू आपण म्हणू, आणि दुसरा गट यूबॅक्टेरिया. आज जे आपण जीवाणू, प्रगत जीवाणू, हजारो प्रकारचे जीवाणू आज आपण जगामध्ये बघतो त्यातले बहुतांश काय आहेत? यूबॅक्टेरिया. पहिला गट आर्कीबॅक्टेरिया. आर्कीबॅक्टेरिया शब्दाचा मराठी अर्थ आपण घ्यायचा प्राचीन जीवाणू, जे अगदी कोट्यावधी वर्षांपासून पृथ्वीवर आहेत, ज्यांची निर्मिती सुरुवातीच्या काळात झाली. आता या जीवाणूंचं वैशिष्ट्य काय? दीज आर प्रिमिटिव्ह टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड दे शो डिफरंट सेल्युलर फीचर्स फ्रॉम अदर बॅक्टेरिया. आजचे जे प्रगत जीवाणू आहेत त्या जीवाणूंपेक्षा थोडंसं वेगळेपण त्यांच्या पेशीय रचनेमध्ये असतं. दे शो डिफरंट सेल्युलर फीचर्स. अर्थ काय? थोडेसे वेगळ्या प्रकारच्या पेशीय वैशिष्ट्यांची त्यांच्यामध्ये आपल्याला उपस्थिती दिसते. दीज आर प्रिमिटिव्ह टाईप ऑफ बॅक्टेरिया. प्रिमिटिव्ह मागासलेली, प्रगत नसलेली. आर्कीबॅक्टेरिया आर प्रिमिटिव्ह टाईप ऑफ बॅक्टेरिया. मराठीत आर्कीबॅक्टेरिया हे मागासलेल्या जीवाणूचा प्रकार आहे, किंवा हे जीवाणू मागासलेल्या जीवाणूमध्ये मोडतात आणि यांच्या पेशीला नॉर्मल आत्ताच्या जीवाणूंपेक्षा थोडेसे वेगळी कॅरेक्टर्स असतात. These bacteria are mostly found in the extreme conditions of the environment. So they are called extremophils. वैशिष्ट्य काय यांचं बघा. बरेचसे आर्कीबॅक्टेरिया पर्यावरणाच्या एकदम विपरीत, अवघड, टोकाच्या परिस्थितीमध्ये जगतात, राहतात. जिथं इतर सजीवांना जगणं शक्य नाही अशा टोकाच्या पर्यावरणाच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे आपण म्हणूया विपरीत परिस्थितीत, जगायला अवघड असणाऱ्या परिस्थितीत हे प्राचीन जीवाणू आपल्याला सापडतात आणि म्हणून यांना एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हणतात.
म्हणजे आर्कीबॅक्टेरिया आर अल्सो कॉल्ड एक्स्ट्रीमोफिल्स. का बरं? बिकॉज दे आर फाउंड इन द एक्स्ट्रीम कंडिशन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. एक्स्ट्रीम कंडिशन्स, टोकाच्या परिस्थितीमध्ये. आता उदाहरणार्थ टोकाची परिस्थिती म्हणजे काय? दे आर फाउंड इन व्हॉल्कॅनिक इरप्शन्स, सॉल्टी लेक्स अँड हॉट स्प्रिंग्स. म्हणजे ते ज्वालामुखीचा उद्रेक जिथं होतो आणि त्यानंतर जिथं बऱ्याच वर्षांपर्यंत तप्त असं द्रव तयार होतो, तो थंड झाल्यानंतर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय सापडू शकतात? आर्कीबॅक्टेरिया, प्राचीन जीवाणू. सॉल्टी लेक्स म्हणजे क्षारयुक्त सरोवरे, खारट पाण्याचे सरोवरे, त्याला म्हणायचं सॉल्टी लेक्स. अँड हॉट स्प्रिंग्ज. हॉट स्प्रिंग्ज म्हणजे गरम पाण्याचे झरे. स्प्रिंग्ज म्हणजे झरा. हॉट स्प्रिंग्ज म्हणजे गरम पाण्याचे झरे. आता बघा, गरम पाण्याच्या झऱ्यात किंवा क्षारयुक्त अशा सरोवरामध्ये किंवा जिथं ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे अशा ठिकाणी दुसरा कुठलाही जीव जगणं शक्य नाही. पण हे आर्कीबॅक्टेरिया आपल्याला तिथं जगलेले दिसतात आणि म्हणून त्यांना एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हणायचं. अतिशय उच्च तापमानाला हे जगू शकतात, अतिशय कमी तापमानाला हे जगू शकतात, खारट पाण्यामध्ये हे जगू शकतात, विषारी द्रवामध्ये हे जगू शकतात, काही वेळेला ज्वालामुखीचा उद्रेक जिथं झाला अशा परिसरात ते जगू शकतात. So they are called extremophils. So they have ability to survive and withstand in very severe conditions. त्यांना अतिशय गंभीर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ठामपणे उभे राहण्याची आणि जतन होण्याची क्षमता असते. They have ability क्षमता, to survive म्हणजे जगणं, वाचणं, तग धरणं, अँड विथस्टँड ठामपणे उभा राहणं, ठामपणे फेस करणं, सामना करणं, इन व्हेरी सिव्हिअर कंडिशन्स अतिशय अशा गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा. तर यामध्ये बघा, आर्कीबॅक्टेरिया विच कॅन लिव्ह इन हाय सॅलिनिटी आर कॉल्ड हॅलोफिल्स. अतिशय क्षारयुक्त पाणी आहे, सलाईन वॉटर आहे, हायली सलाईन आहे, अशा सॅलिनिटीमध्ये म्हणजे क्षारयुक्त परिस्थितीमध्ये सुद्धा जे आर्कीबॅक्टेरिया, जे प्राचीन जीवाणू जगू शकतात, राहू शकतात, त्यांना हॅलोफिल्स असं म्हणतात. तर बॅक्टेरिया विच कॅन लिव्ह ॲट एक्स्ट्रीम टेम्परेचर आर कॉल्ड थर्मोफिल्स. जे जीवाणू अतिशय उच्च तापमानाला सुद्धा जगू शकतात, राहू शकतात, त्यांना थर्मोफिल्स असं म्हणतात. म्हणजे सलाईन वॉटरमध्ये जगणारे हॅलोफिल्स आणि उच्च तापमानाला जगणारे थर्मोफिल्स. आपल्याला माहिती आहे, साधारण आपल्याला जगण्यासाठी योग्य तापमान कोणतं माणसासाठी? तर 27 ते 30 डिग्री सेल्सिअस. पण 50 डिग्री सेल्सिअसला, 55 डिग्री सेल्सिअसला, 60 डिग्री सेल्सिअसला इतर कुठलाही सजीव टिकणार नाही. पण हे प्राचीन जीवाणू आर्कीबॅक्टेरिया मात्र त्यांच्या काही जाती टिकू शकतात. थोडक्यात एक्स्ट्रीमोफिल्स त्यांना म्हणण्याचं कारण ते अतिशय विपरीत अशा परिस्थितीत जगू शकतात. त्यामध्ये काही हॅलोफिल्स आहेत, क्षारयुक्त पाण्यात जगणारे, तर काही थर्मोफिल्स आहेत, उच्च तापमानाला जगणारे. कॉमन एक्झाम्पल्स ऑफ आर्कीबॅक्टेरिया आपण जर बघितले तर त्यामध्ये एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया कुठं असतात? फाउंड इन गट ऑफ रुमिनंट्स. रुमिनंट म्हणजे चरवण करणारी जी शाकाहारी गुरं आहेत, गाय, म्हैस, बैल, हे चरवण करतात, त्यांना रुमिनंट्स म्हणतात. या रुमिनंटच्या म्हणजे या जनावरांच्या गटमध्ये म्हणजे पचनसंस्थेच्या मोठ्या भागामध्ये हे जीवाणू आपल्याला सापडतात किंवा हे जीवाणू असतात.
आता रुमिनंटमध्ये कोण येतं? काऊज, बफॅलोज, गाय, म्हैशी यांच्या गटमध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असतात. आता ह्या बॅक्टेरिया अर्थात त्या जनावरांना मदतच करतात. यांचा उपयोग कुठं केला जातो बघा. धीज बॅक्टेरिया हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट. आपल्याकडे जो बायोगॅस प्लांट असतो बघा, शेणखतावर गॅस बनवला जातो ना, आणि तो गॅस आपण स्वयंपाकाला वापरतो, त्याला आपण म्हणतो बायोगॅस प्लांट. या बायोगॅस प्लांटमध्ये त्या शेणामध्ये कोणते बॅक्टेरिया असतात? मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. ते काय करतात? ते डिकम्पोजिशन करतात शेणाचं आणि मिथेन वायू तयार करतात. आणि हा मिथेन वायू आपण स्वयंपाकाला वापरत असतो, जेवण करण्यासाठी आपण तो वापरतो. सो दे आर युजफुल बॅक्टेरिया, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. दुसरा प्रकार आहे यू बॅक्टेरिया. यू म्हणजे गुड, ट्रू, बॅक्टेरिया जीवाणू, ज्यांना खऱ्या अर्थानं आज आपण जीवाणू म्हणतो. जे या निसर्गामध्ये हजारो लाखो प्रकारचे जीवाणू आत्ता आपल्याला जे दिसतात, जे थोडेसे ॲडव्हान्स्ड आहेत, प्रगत आहेत. कुणापेक्षा? आर्की बॅक्टेरियापेक्षा. तो दुसरा गट येतो यू बॅक्टेरिया. आपण याला खरे जीवाणू असं म्हणू मराठीत. सो दीज आर ट्रू बॅक्टेरिया. हे खरे जीवाणू आहेत. दे हॅव सेल वॉल मेड अप ऑफ पेप्टायडोग्लायकॅन. यांच्या पेशी भित्तिकेची निर्मिती कोणत्या पदार्थापासून होते? पेप्टायडोग्लायकॅन म्हणजे अमिनो ॲसिड आणि कार्बोहायड्रेट, शुगर आणि अमिनो ॲसिड यांच्या कॉम्बिनेशनमधून सेल वॉल तयार होते. शुगर आणि अमिनो ॲसिड एकमेकाला जोडले की त्याला म्हणायचं पेप्टायडोग्लायकॅन. ग्लायकॅन म्हणजे शुगर, पेप्टायडो अमिनो ॲसिडमधला बॉन्ड असतो त्याला पेप्टाईड बॉन्ड म्हणतात. दोन अमिनो ॲसिड जोडले की त्याला पेप्टायडो चेन म्हणतात. सो पेप्टायडोग्लायकॅन, अमिनो ॲसिड आणि शुगर यापासून बनलेला पदार्थ. या पदार्थापासून पेशीभित्तिका तयार होते. आणि मोनेराचे कॅरेक्टर सांगताना मी सांगितलेलं होतं, द सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया इज मेड अप ऑफ पेप्टायडोग्लायकॅन. दे आर फाउंड ॲज ऑटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात निसर्गामध्ये. आणि हेट्रोट्रॉप्स म्हणजे परपोषी, जे अन्न इतर घटकांपासून निसर्गातल्या मिळवतात. त्यांच्या पेशीमध्ये अन्न निर्मिती होत नाही, त्यांना म्हणायचं परपोषी, म्हणजेच हेट्रोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स स्वयंपोषी यू बॅक्टेरिया, त्याची माहिती घेऊया. ऑटोट्रॉप्स आर फोटोसिंथेटिक और केमोसिंथेटिक. स्वयंपोषी जीवाणूमध्ये काही प्रकाश संश्लेषण करणारे आहेत, तर काही विशिष्ट प्रकारचं केमिकल, रासायनिक पदार्थ वापरून अन्न बनवणारे आहेत. प्रकाश किंवा लाईट वापरणारे फोटोसिंथेटिक, केमिकल वापरणारे केमोसिंथेटिक. प्रकाशाचा वापर करणारे जे फोटो ऑटोट्रॉप्स आहेत ते काय करतात? यूज लाईट एनर्जी. ते लाईट एनर्जी म्हणजे प्रकाशाची ऊर्जा वापरतात. एक्झाम्पल्स ऑफ फोटो ऑटोट्रॉप्स म्हणजे प्रकाश संश्लेषण करू शकणारे जे यू बॅक्टेरिया जीवाणू आहेत त्याची उदाहरणं बघा. क्लोरोबियम, याला ग्रीन सल्फर बॅक्टेरिया म्हणतात. क्लोरोबियम फोटो ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत. प्रकाश संश्लेषण करणारे हे जीवाणू आहेत ज्यांचं नाव आहे क्लोरोबियम. कॉमन लँग्वेजमध्ये त्याला ग्रीन सल्फर बॅक्टेरिया म्हणतात. दुसरं एक्झाम्पल आहे क्रोमॅशियम. हा सुद्धा जीवाणू क्रोमॅशियम फोटो ऑटोट्रॉप आहे. लाईट एनर्जी, सूर्यप्रकाश वापरून अन्न तयार करतो. द केमोसिंथेटिक बॅक्टेरिया, ज्याला तुम्ही केमो ऑटोट्रॉप्स म्हणता, दे यूज केमिकल्स. केमोसिंथेटिक बॅक्टेरिया किंवा केमो ऑटोट्रॉप्स काय करतात? केमिकलचा वापर करतात अन्न बनवण्यासाठी. आता या केमोसिंथेटिक बॅक्टेरियाचं एक्झाम्पल काय? सल्फर बॅक्टेरिया.
आता फरक लक्षात घ्या. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया फोटो ऑटोट्रॉप आहे, लक्षात घ्या. आणि सल्फर बॅक्टेरिया हा केमो ऑटोट्रॉप आहे. म्हणजे हा जीवाणू सल्फर गंधकाचा वापर करून अन्न बनवतो, अन्न मिळवतो, म्हणून तो केमो ऑटोट्रॉप आहे. आता दुसरा प्रकार येतो त्यामध्ये हेट्रोट्रॉप्स. हेट्रोट्रॉप्स आर द मोस्ट अबंडंट बॅक्टेरिया. या जगात सगळ्यात जास्त प्रकारचे जीवाणू कोणत्या गटात आहेत? युबॅक्टेरियामध्ये हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स म्हणजे परपोषी. परपोषी जीवाणू संख्येनं भरपूर आहेत. सो दे आर द मोस्ट अबंडंट. संख्येनं भरपूर आहेत, त्यांची संख्या जगात खूप आहे. मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर्स विच डिकम्पोज लार्ज मोलिक्युल्स. आता या हेटेरोट्रॉप्समध्ये सगळ्यात जास्त प्रमाण, सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? डिकम्पोजर्स म्हणजे मराठीत विघटक. ते काय करतात? सडणाऱ्या कुजलेल्या प्राण्याच्या, वनस्पतीच्या बॉडीमधल्या मोठ्या मोठ्या मोलिक्युलचं छोट्या छोट्या सिंपल अशा रेणूंमध्ये रूपांतर करतात. सो दे डिकम्पोज लार्ज मोलिक्युल्स. सो दे आर डिकम्पोजर्स. सम आर अनएरोब्स. अनएरोब्स ऑक्सिजनचा वापर न करता, ऑक्सिजन शिवाय जे मोठ्या मोलेक्युलचं रूपांतर छोट्या मोलेक्युलमध्ये करू शकतात, त्यांना म्हणायचं अनएरोब्स. एरोब्स म्हणजे ऑक्सिजन वापरणारे, अनएरोब्स त्याच्या विरुद्ध ऑक्सिजन न वापरणारे. आता याची वेगवेगळी उदाहरणं आपण बघू शकतो. उदाहरणार्थ अनएरोब्समध्ये काही असे आहेत which help in curding of milk. For example, lactobacilli. दुधाचं दही बनवणारे जे जीवाणू आहेत त्यांना म्हणायचं लॅक्टोबॅसिलाई. दुधामध्ये ते असतात. आपण दुधाचं दही बनवताना मुरवण म्हणून जो वापरतो, दह्याचा राहिलेला भाग, त्यामध्ये हे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असतात. आणि आपण ते मुरवण जेव्हा दुधामध्ये टाकतो तेव्हा संपूर्ण दुधाचं ते दही बनवतात. कर्ड म्हणजे दही. कर्डिंग ऑफ मिल्क, दुधाचं दही बनवणं. दुधाचं दही बनवण्याच्या प्रक्रियेत जे जीवाणू काम करतात, जे दुधाचं दही बनवतात, लॅक्टोबॅसिलाई म्हणजे उपयोगी जीवाणू आहेत ते. त्याचबरोबर फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. काही कसे आहेत? नायट्रोजनचं फिक्सेशन करतात. उदाहरणार्थ मातीमध्ये जमिनीत असणारे ॲझोटोबॅक्टर जीवाणूचं नाव आहे, लक्षात घ्या, शास्त्रीय नाव. ॲझोटोबॅक्टर जीवाणू काय करतात? नायट्रोजन फिक्सेशन करतात. काही अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये महत्त्वाचा रोल करतात. प्रतिजैविक तयार करण्यामध्ये, औषधांमध्ये जे अँटीबायोटिक्स म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर वापरतो, ते अँटीबायोटिकची निर्मिती करणारे स्ट्रेप्टोमायसिससारखे जीवाणूसुद्धा या निसर्गात आहेत. काही जीवाणू काय करतात? कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल. खत बनवण्याचं काम करतात. त्याचबरोबर ऑइलचं डिग्रेडेशन करायचं कामसुद्धा काही जीवाणू करतात. म्हणजे समजा पाण्यावर ऑइल सांडलं तर ते ऑइल नष्ट करणारे जीवाणूसुद्धा निसर्गात आहेत, जेणेकरून ते पाणी स्वच्छ होईल. थोडक्यात जीवाणूंचं वर्गीकरण करताना आपण दोन मुख्य गट डोळ्यापुढे घेतले, आर्कीबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. आर्कीबॅक्टेरियामध्ये आपण बघितलं की ते प्राचीन जीवाणू आहेत आणि या प्राचीन जीवाणूंमध्ये मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया हा आपण युजफुल बॅक्टेरिया म्हणून घेतला. त्यानंतर युबॅक्टेरियामध्ये दोन प्रकार आहेत, ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्समध्ये दोन प्रकार आहेत, फोटो ऑटोट्रॉप आणि केमो ऑटोट्रॉप्स. फोटो ऑटोट्रॉपमध्ये क्लोरोबियम, क्रोमॅशियम हे काही फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया येतात. तर केमो ऑटोट्रॉपमध्ये सल्फर बॅक्टेरिया या प्रकारचे जीवाणू येतात. हेटेरोट्रॉप्स तसा सगळ्यात मोठा गट आहे, कारण मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया आर हेटेरोट्रॉप्स. आणि त्यातले सुद्धा बहुतांश कसे आहेत? डिकम्पोजर्स म्हणजे विघटन करणारे जीवाणू आहेत. आता या जीवाणूंचं कार्य जर आपण बघितलं तर डिकम्पोजिशन त्यांचं काम आहेच.
कर्डिंग ऑफ मिल्क आहे, फिक्सेशन ऑफ नायट्रोजन आहे, अँटीबायोटिक प्रोडक्शन आहे, कंपोस्टिंग आहे, डिग्रेडिंग ऑफ ऑइल आहे. या पद्धतीनं अनेक त्याची कामं आपल्याला, त्यांचे रोल्स आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे परीक्षेत जर प्रश्न आला, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बॅक्टेरिया, गिव्ह द रोल ऑफ बॅक्टेरिया, किंवा राईट द रोल ऑफ यू बॅक्टेरिया, तर हे सगळे मुद्दे आपण परीक्षेत लिहू शकतो. मेनी बॅक्टेरिया ॲक्ट ॲज पॅथोजन्स कॉजिंग डिसीजेस लाईक निमोनिया, कॉलरा, ट्युबरक्युलोसिस, टिटॅनस, टायफॉइड एट्सेट्रा. हाही मुद्दा महत्त्वाचा आहे बघा. अनेक जीवाणू रोगजंतू म्हणून काम करतात. पॅथोजन, रोगजंतू, रोग निर्माण करणारे. काही जीवाणू निसर्गात असे आहेत की ज्यांच्यामुळं माणसाला किंवा प्राण्यांना अनेक आजार होतात. विशेषतः माणसाला कोणते आजार होतात जीवाणूमुळं? निमोनिया, कॉलरा, ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB, टिटॅनस म्हणजे धनुर्वात, टायफॉइड. हे वेगवेगळे आजार निर्माण करणारे जीवाणू सुद्धा यू बॅक्टेरियामध्ये येतात आणि ते हेटेरोट्रॉप्समध्ये येतात. So, all these bacteria which act as pathogens, which cause the diseases to human and other animals, they are heterotrophic eubacteria. पुढे जाऊया आपण. सियानोबॅक्टेरिया. बॅक्टेरिया हा भाग आपण शिकलो. मोनेरामध्ये आणखी एक वेगळा गट येतो, सियानोबॅक्टेरिया. सियानोबॅक्टेरिया म्हणजे काय? ज्याला तुम्ही नीलहरित शैवाल म्हणता, निळसर हिरवी शेवाळ पाण्यामध्ये. ही शेवाळसुद्धा ज्यांना सियानोबॅक्टेरिया गटात ठेवले, हे सुद्धा मोनेरामध्ये आहेत. का बरं? कारण यांच्या पेशीला केंद्रक नाही. पेशीमध्ये फक्त एकच सिंगल सर्क्युलर DNA, ज्याला न्यूक्लिओइड म्हणतात, तो आहे. म्हणून ही शेवाळ जरी असली, पाण्यामध्ये जरी असली, विशेषतः गोड्या पाण्यात ही वाढतात, तरीसुद्धा त्यांना किंगडम मोनेरामध्ये ठेवलेला आहे. किंगडम मोनेरामधला हा पुढचा महत्त्वाचा भाग येतो, महत्त्वाचा गट येतो, सियानोबॅक्टेरिया. सियानोबॅक्टेरिया आर मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म्स लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. सियानोबॅक्टेरिया बहुपेशीय रचना असणारे, फिलामेंटस म्हणजे तंतूसारखे, धाग्यासारखे असे सजीवांचे प्रकार आहेत. लिव्हिंग इन फ्रेश वॉटर, गोड्या पाण्यामध्ये ते जगतात. द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजिनस शीथ. बॉडी म्हणजे काय? तो फिलामेंटस, त्याची जी बॉडी आहे ती म्हणजे धागा किंवा तंतू, जो शेवाळ म्हणून पाण्यात वाढतो. या तंतूवर, या धाग्यावर सर्व बाजूंनी म्युसिलेज नावाच्या पदार्थाचा एक असा थर असतो किंवा लेप असतो. याला म्हणायचं म्युसिलेजिनस शीथ. शीथ म्हणजे थर किंवा लेप. यामुळं या शेवाळांना स्पर्श केल्यावर आपल्याला बुळबुळीत वाटतं. The photosynthetic pigments like chlorophyll A, chlorophyll B, carotenes and xanthophylls are present in cells. या बहुपेशीय धाग्यामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं, प्रत्येक पेशीमध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात. प्रकाशसंश्लेषणाला करणारे, प्रकाशसंश्लेषणात मदत करणारे असे रंगकण असतात. त्यामध्ये क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, कॅरोटीन, झॅन्थोफिल यासारखी फोटोसिंथेसिसला घडवून आणणारी अशी फोटोसिंथेटिक पिगमेंट्स याच्या पेशींमध्ये असतात. सो दे आर फोटो ऑटोट्रॉप्स. आणि म्हणून हे प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः पेशीमध्ये निर्माण करू शकतात. द फिलामेंट दॅट इज बॉडी शोज हेटेरोसिस्ट विच हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन. यांच्या या लांब धाग्याच्या बॉडीमध्ये म्हणजे त्यांच्या बॉडीला ठराविक अंतरावर हेटेरोसिस्ट, खास विशिष्ट प्रकारच्या अशा लंबगोलाकार पेशींची रचना असते, ज्यांना हेटेरोसिस्ट म्हणतात.
आणि हे हेट्रोसिस्ट काय महत्त्वाचा रोल करतात? दे हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन, म्हणजे नत्र स्थिरीकरण करण्याचं काम या हेट्रोसिस्टमार्फत होतं. एक्झाम्पल्स ऑफ सियानोबॅक्टेरिया आर नॉस्टॉक, ॲनाबिना एटसेट्रा. नॉस्टॉक हे एक नीलहरित शैवाळ आहे, याला ब्ल्यू ग्रीन अल्गा असं म्हणतात. ॲनाबिना हे एक नीलहरित शैवाळ आहे. ॲनाबिनासुद्धा ब्ल्यू ग्रीन अल्गा आहे. निळा हिरवा, पाण्यामध्ये त्याचा रंग निळसर हिरवा दिसतो, म्हणून यांना म्हणायचं ब्ल्यू ग्रीन अल्गी. आणि म्हणून नॉस्टॉक, ॲनाबिना ही जी एक्झाम्पल्स आहेत, नाव आहे ती कशाची आहेत? नीलहरित शेवाळांची आहेत. आता इथं सियानोबॅक्टेरियम नॉस्टॉकचं चित्र किंवा त्याचं आकृती दिलेली आहे बघा. लांब धाग्यासारखी रचना आहे, धाग्यामध्ये ओळीनं पेशी आहेत. या पेशींच्या भोवती म्हणजे या धाग्याच्या भोवती म्युसिलेजिनस शीथ म्हणजे बुळबुळीत अशा पदार्थाचा थर आहे, ज्यामुळे ते पाण्यामध्ये कुजत नाहीत. कायम पाण्यामध्ये ते वाढतात ना, या म्युसिलेजिनस शीथमुळं तो धागा कुजत नाही, तो आहे तसा व्यवस्थित टिकून राहतो. आणि हेट्रोसिस्ट एक दाखवले बघा, गडद निळ्या रंगानं भरलेली पेशी दाखवली, ती आहे हेट्रोसिस्ट, नायट्रोजन फिक्सेशनमध्ये मदत करतो. सो दिस इज अबाउट किंगडम मोनेरा. इथं किंगडम मोनेरा हा पहिला किंगडम 5 किंगडम सिस्टीममधला फर्स्ट किंगडम आपण म्हणतो, तो इथं संपलेला आहे. सो लेट अस स्टॉप हिअर.